148 वर्ष. टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवं रेकॉर्ड बनवायला 148 वर्ष लागली. रेकॉर्ड केलं कोणी? अर्थात टीम इंडियानं. रेकॉर्ड मिरवण्यासारखं आहे का? तर अजिबात नाही. आता रेकॉर्ड कुठलं तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमनं दोन्ही इनिंग्समध्ये मिळून 5 सेंचुरी केल्या आणि तीच टीम मॅच हारली. पंचा 2, राहुल, गिल, जयस्वालची प्रत्येकी 1 अशा 5 सेंचुरी. त्यात भर म्हणजे जसप्रीत बुमराहनं खोललेला पंजा. इंग्लंड पुढं 5व्या दिवशी प्रचंड मोठं टार्गेट. 5 दिवसात टीम इंडियाच्या बाजूनं प्रत्येक गोष्ट होती आणि 5व्या दिवसाच्या शेवटी फक्त एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे विजय. टीम इंडियाचा या इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये दणकून पराभव झाला. गिल निराची सुरुवात पराभवानं झाली, पण याला जबाबदार कोण ठरलं? लोणी लावलेले हात, चुकलेली बॉलिंग, गणलेले टेलेंडर्स, हुकलेला गेम प्लॅन की पर्याय क्रमांक 5, ऑल ऑफ द अबाव? अचूक उत्तराची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या टेस्ट मॅचची सुरुवात खुंखार झाली होती. पहिल्याच दिवशी गिल आणि जयस्वालनं सेंचुरी केली. मग पंतनं 100 लावून कोलंटी उडी मारली. मग बुमराहनं कॅचेस सुटले, नो बॉल पडले तरी पंजा काढला. मग थोडी अडचण वाटत असताना राहुल आणि पंचा 100 आल्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस, ढगाळ वातावरण आणि समोर अवघड टार्गेट. सिच्युएशन एकदम मख्खन होती. विषय फक्त कोण जिंकवणार हाच होता. इंग्लंडनं याआधी 371च्या पुढचं टार्गेट एकदा चेस केलं होतं 2022 मध्ये. आता त्यांनी ते पुन्हा केलं. दोन्ही वेळेस भारताविरुद्ध. जिंकवणार कोण या प्रश्नाचं उत्तर बेन डकेट, झॅक क्रॉली आणि जो रूट ठरले. पण भारताकडून हातात असलेली मॅच सुटली कारण लोणी लावलेले हात. टेस्ट क्रिकेटचा एक बेसिक रूल आहे, टीम इंडियाकडून रिवाइज करायचा राहिला असेल म्हणून आपण करू. टेस्ट मॅच जिंकायला 20 विकेट्स काढाव्या लागतात. आता रूल बुकमध्ये नसलं तरी विकेट्स काढण्याचा एक सिंपल मार्ग असतो, कॅचेस घेणं. पण टीम इंडियाच्या फिल्डर्सची 5ही बोटं होण्यात होती कारण कॅचेस सुटले 6 पेक्षा जास्त. चान्सेस मिस झालेले यात धरलेले नाहीत. आता कॅच नुसते सुटले नाहीत तर कुणाचे सुटले आणि कधी सुटले हे सुद्धा महत्त्वाचं. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं 465 रन्स केले. ओली पोपनं सेंचुरी मारली तर हॅरी ब्रूक 99वर आऊट झाला. आता या दोघांना लवकर आऊट करायचा चान्स भारताकडे होता का? तर होता, पण 3 कॅचेस सुटले यशस्वी जयस्वालकडून. तिन्ही वेळी बॉलर होता बुमराह. पहिल्या इनिंगला जयस्वालनं ओली पोपचा कॅच सोडला तेव्हा तो 15 रन्सवर होता. त्यानं सेंचुरी केली. हॅरी ब्रूकचे 2 कॅच सोडले. पहिल्यांदा तो 60वर होता, दुसऱ्यांदा 83वर, तो 99वर गेला. मग दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं बेन डकेटचा कॅच सोडला तेव्हा तो 97वर होता, पण त्यानं स्वतःचा स्कोर 149वर नेला. मॅच इथंच इंग्लंडच्या बाजूने फिरली. आता पहिल्या इनिंगला पंतने सुद्धा हॅरी ब्रूकचा कॅच सोडला. जड्डू, साई सुदर्शन यांनी बेन डकेटचे कॅचेस सोडले आणि विषय गणला तो गणलाच. 471 रन्स करून सुद्धा टीम इंडियाला लीड मिळालं फक्त 6 रन्सचं. बाकीचं लीड लोणी लावलेल्या हातातून सुटलं होतं. भारताच्या हातून मॅच सुटली कारण चुकलेली बॉलिंग. भारतीय टीममध्ये बुमराह आहे याची समोरच्या टीमला दहशत असते. हीच दहशत पहिल्या इनिंगला दिसून आली. तेव्हा बुमराहनं 5 विकेट्स काढल्या. त्याची एखादी ओव्हर खेळून काढणं सुद्धा इंग्लिश प्लेयर्सला कठीण जात होतं, पण तरीही त्यांचा स्कोर 465वर गेला कारण बुमराहला कुणी मदतच केली नाही. बुमराहसोबत मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर हे 3 फास्ट बॉलर्स खेळत होते, पण तिघांपैकी एकही जण बुमराहची म्हणावी अशी साथ देऊ शकला नाही. बुमराहनं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या तेव्हा बुमराहचा इकॉनॉमी रेटही 4च्या खाली होता. प्रसिद्ध कृष्णानं 3 विकेट्स घेतल्या पण त्यानं 6.4 या वनडेच्या इकॉनॉमीनं रन्स दिले. सिराजनं 2 विकेट घेतल्या पण त्याची इकॉनॉमी सुद्धा 4.5ची राहिली. शार्दुल ठाकूरला तर एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त जसप्रीत बुमराहची बॉलिंग प्रभावी वाटत होती. तो एका एंडनं इंग्लंडच्या बॅटर्सवर प्रेशर क्रिएट करत होता, पण दुसऱ्या एंडनं प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज रन्स लीक करत होते. सिराज, कृष्णा आणि शार्दुल हे भारताचे 3ही फास्ट बॉलर्स एकही मेडन ओव्हर टाकू शकले नाहीत. साहजिकच प्रेशर क्रिएट झालंच नाही आणि इंग्लंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोर करू शकली. दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहचा प्रभाव कमी झाला कारण इंग्लंडच्या बॅटर्सनं बॅसबॉल पॅटर्न वापरला, पण जरा सांभाळून. बेन डकेट बुमराहला स्टेप आउट करून मारत होता. बुमराह विकेटलेस गेला आणि 20 विकेट्स घेणारी टीम हा बेसिक रूल टीम इंडिया विसरली. प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट्स काढल्या पण याही वेळी इकॉनॉमी 6.13ची होती. शार्दुल ठाकूरनं सलग 2 विकेट्स खोलत चमत्काराची आशा दाखवली, पण पालघर एक्सप्रेस त्या पलीकडे गेली नाही. इकॉनॉमी 5.10ची होती. सिराजनं इंग्लिश बॅटर्सला बेट करून जरा जान भरायचा प्रयत्न केला, पण ना तो बुमराहचा बॉलिंग पार्टनर बनू शकला आणि ना बुमराह त्याचा. जडेजाचा स्पीड ओव्हर संपवण्यात होता, पण बॉल फिरवण्यात किंवा अगदी टाकण्यातही नव्हता. आता मेन स्पिनर म्हणून जडेजा खेळत असताना स्टोक्स आणि डकेट त्याला जवळपास प्रत्येक बॉल रिव्हर्स स्वीप करत होते.
बॉल जितका लांब जायचा तितक्या टीम इंडियाच्या जिंकण्याच्या क्षमता कमी व्हायच्या. थोडक्यात एकटा बुमरा चालला, त्यानं 43.4 ओव्हर्स टाकल्या, पण जेव्हा तो विकेटलेस गेला तेव्हा टीमचा फ्लॉप शोच झाला. टीम इंडियाच्या हातून मॅच सुटली कारण गणलेले टेलेंडर्स. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा स्कोअर 430 वर 4 विकेट असा होता. आता इथून टीम इंडिया किमान 550 रन्स तरी मारू शकत होती, पण भारताचे लोअर मिडल ऑर्डर आणि टेलेंडर्स गणले. शेवटचे 6 बॅटर्स फक्त 41 रन्स करू शकले आणि 471 वर ऑल आउट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये तसंच झालं. भारताचा स्कोअर 333 वर 5 विकेट होता, पण तिथून बॅटिंग कोसळली आणि 364 वर फुल स्टॉप लागला. शेवटचे 5 बॅटर्स फक्त 31 रन्स करू शकले. तेच जर आपण इंग्लंडच्या इनिंगकडे पाहिलं तर तिथं परिस्थिती वेगळी होती. इंग्लंडसाठी 8व्या नंबरवर बॅटिंगला आलेल्या क्रिस वोक्सनं 38 रन्स मारले, तर 9व्या नंबरवर आलेल्या ब्रँडन कार्सनं 22 रन्स केले. या बॅटर्सनं भारतीय बॉलर्सला चांगलाच त्रास दिला, पण टीम इंडियाचे टेलेंडर्स हे करू शकले नाहीत. दुसऱ्या इनिंगमध्ये तर भारताचे शेवटचे 3 बॅटर्स 0 वर आउट झाले. भारताचे टेलेंडर्स टॉप ऑर्डरच्या बॅटर्सने जे फाउंडेशन तयार केलं होतं त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. पहिल्या इनिंगमध्ये जर भारतानं किमान 30-40 रन्स जरी जास्त केले असते आणि 500 रन्सचा आकडा गाठला असता तर मॅचची कंडिशन वेगळी असती. इंग्लंडच्या बॅटर्सवर 500 रन्सच्या आकड्याचं प्रेशर असतं, ज्यात त्यांचा कोलॅप्स सुद्धा होऊ शकला असता. भारताच्या टेलेंडर्सनं ही संधी गमावली, ज्याचं नुकसान भोगावं लागलं. त्यातही जडेजा क्रीजवर असताना ओव्हरच्या शेवटच्या बॉलला प्रसिद्ध कृष्णानं ब्रुकच्या स्लेजिंगला बळी पडून मोठा शॉट मारायला जाणं ही चुकांच्या दुनियेतली राजा चूक होती. भारताच्या हातून मॅच सुटली कारण हुकलेला गेम प्लॅन. शुभमन गिलची कॅप्टन म्हणून पहिलीच टेस्ट होती आणि गौतम गंभीरची तुलनेनं यंग टीम सोबतची पहिलीच टेस्ट. यंग असली तरी ही टीम कचरली नाही, भिडली, पण हे भिडणं प्लॅनमध्ये कमी पडलं. शार्दूल आणि प्रसिद्ध हे तसे एकाच टाईपचे बॉलर, त्यांनी बॉलिंगही एकाच टाईपची केली, रन्स देणारी. प्रसिद्ध जेव्हा शॉर्ट बॉलचा मारा करत होता तेव्हा इंग्लंडचा काउंटर अटॅक खतरनाक होता, पण तरीही त्यानं प्लॅन बदलला नाही. कितीही काही म्हणलं तरी बुमराकडे मॅच फिरवायचा चान्स होता, पण शेवटच्या 17 ओव्हरमध्ये बुमरानं ओव्हर्स टाकल्या 0. 41 ते 81 या ओव्हर्स दरम्यान सिराजनं ओव्हर्स टाकल्या 0. थोडक्यात तुमचा फर्स्ट इनिंगमधला आणि ओव्हरऑल बेस्ट बॉलर, तुमचा सेकंड इनिंगमधला टेक्निकली बेस्ट बॉलर क्रुशल ओव्हर्सपैकी ओव्हर्स किती टाकतात तर 0. टेलेंडर्सकडून फक्त उभं राहण्याची अपेक्षा असताना ते मोठे शॉट्स खेळायला बघतात आणि स्कोअर बोर्डवर दिसतो तो फक्त कोलॅप्स. कॅप्टनकडून रिव्ह्यू घेतले जातात 6, सक्सेसफुल ठरतात 0. एक नाही अनेक चुका, ज्या यावेळी ठळकपणे दिसून आल्या, कारण हा पराभव हातातली मॅच घालवणारा होता. अर्थात शुभमन गिल, जयस्वाल, पंत, बुमरा, राहुल, सिराज आणि इतरही प्रत्येकाचं कौतुक आहेच, कारण त्यांनी फाईट दिली. पण या न्यू इरामध्ये नुसतं फाईट देऊन चालणार नाही. इंग्लंडची बॉलिंग वीक आहे म्हणता त्यांनी बॅटिंगच्या जीवावर मॅच काढून नेली. बॉलिंग वीक ठरली ते टीम इंडियाची. आता गलीमध्ये सुटलेले कॅचेस बघून रहाणे आठवतो, बॅटिंग कोलॅप्स बघून पुजारा आठवतो, ॲग्रेसिव्ह गेम प्लॅन नसल्यानं कोहली आठवतो, बॉल फिरत नाही म्हणून अश्विन, बुमराला साथ नाही म्हणून शमी इशांत. डोळ्यांसमोरून जाणारा स्लाइड शो मोठा आहे, पण इंग्लंडच्या नावापुढं सिरीजचा पहिला विजय आहे. त्या एक आकड्यापुढं स्लाइड शो म्हणजे निव्वळ आठवणी. आकडा बदलायचा आहे तो नव्या पोरांनाच. आता दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये काही चेंजेस होतील का? झाले तर कोण बाहेर बसेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.